आणि म्हणून विरोधी पक्ष या ठिकाणी या अधिवेशनामध्ये किती विदर्भाचे प्रश्न उपस्थित करतोय माहीत नाही, परंतु आमची सरकारची पूर्णपणे तयारी आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, आरोग्य, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा उपस्थित करावी। सरकार पूर्णपणे त्यांच्या चर्चेला उत्तर देईल। जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ। तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचाही मान सन्मान ठेवणारे आहोत। फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढं पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळता येईल, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे काही लोकशाहीमध्ये जे आपल्याला करायचं आहे किंवा जे काही निर्णय घ्यायचे, लोकशाही मानणारे आम्ही आहोत आणि त्यामुळेच 2.5 वर्षामध्ये जे महायुतीने काम केलं त्याची फलश्रुती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत आम्ही टीम म्हणून काम केलं, त्याची फलश्रुती पाहिली। कारण अनेक जे काही स्पीड ब्रेकर टाकले होते महाविकास आघाडी, ते आम्ही उकडून टाकले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आणि त्यामुळेच या राज्यामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं। देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आणि आम्ही ते टीम म्हणून काम करतोय। आपण 1 वर्षाचा देखील पाहिलं की जो कार्यकाळ, 1 वर्षातले निर्णय पाहिलेत, 2.5 वर्षाचे निर्णय पाहिले, 3.5 वर्षामध्ये जे काय काम केलेलं आहे ते जनतेसमोर आहे आणि त्यामुळे हा लेखाजोखा जो आहे हा जनतेसमोर आहे। विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा। हे काय विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती। आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे, आमचा अजेंडा लोकांनी, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे, त्यांना त्या समस्यांचा उलगडा करणे, त्यांना न्याय देणं, हा आमचा अजेंडा आहे। आणि त्यामुळे निवडणुका झाल्या झाल्या आम्ही ताबडतोब कामाला लागलो। कुठला आपला एक पहिला प्रकल्प आपण तिथं गेलो, हे निवडणुका झाल्या झाल्या आता मुंबईमध्ये ऑरेंज गेट, तो टनेल आम्ही ताबडतोब काम सुरू केलं। त्यामुळे आम्ही काम करणारे आहोत, ते स्पीड ब्रेकर टाकणारे, त्यांचा पाय ब्रेकवर आहे, आमचा पाय एक्सिलेटरवर आहे आणि त्यामुळे विकासाचं जे काय आम्ही काम पुढे नेतोय याच्यातून विरोधी पक्षाने थोडा बोध घेतला पाहिजे। हे काय सारखं जळजळ मळमळ, जळी स्थळी, आता काय ते विरोधी पक्षनेता देत नाही, मग उपमुख्यमंत्री पद रद्द करा। अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री आताही घटनाबाह्य। अरे काय लावलंय? इतक्या वर्षाचा अभ्यास तरी करा। इतके वर्ष राज्यामध्ये काय काय कुठली कुठली पदं होती आणि कसा कारभार चालला। महाविकास आघाडीमध्ये आणि उपमुख्यमंत्री पद होतं ते काय घटनाबाह्य होतं का? इतक्या वर्षाचं जी काय पद आहे ती घटनाबाह्य आहेत? थोडा अभ्यास करून कायद्याचा, मागचे रेफरन्स, सगळ्या गोष्टी माहिती घेऊन बोललं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।